नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. अपडेट ही नवी मुंबई महानगरपालिकेसंदर्भातली आहे. मित्रांनो, खूप महत्त्वाची जाहिरात आहे. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल फॉर्म कुठे भरायचा आहे, काय करायचं आहे वगैरे. तर मित्रांनो, पहा याच्यामध्ये काय सांगितलं आहे. नवी मुंबई महानगरपालिका जी आत्ताच कालच हिचं 27 तारखेला याची जाहिरातचं हे पत्र पडलेलं आहे. मित्रांनो, पहा तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे की जाहिरात क्रमांक पहा 27 दिनांक तारखेचं ही जाहिरात आहे. तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट क व गट ड मधील विविध पदासंदर्भातील रिक्त पदे सरळ सेवा भरतीमार्फत भरण्यासाठी ही प्रस्तुत नमूद, म्हणजे ही सरळ सेवा जी आहे त्याच्या मार्फत भरण्यासाठी ही त्यांनी जाहिरात काढलेली आहे. अर्थ व शर्ती अटी पूर्तता करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तर याच्यासाठी ऑनलाईन पत्र मागवण्यात येत आहेत. मित्रांनो, पहा याच्यामध्ये काय काय आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो. व्हिडिओच्या पूर्ण शेवटी पाहिल्यावरच तुम्हाला कळेल काय करायचं काय नाही वगैरे. तर पहा मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पाठवा. जो नर्सिंग कंप्लीट केलेला आहे, जो जॉबच्या शोधात आहे किंवा मुंबईमधला आहे किंवा महाराष्ट्रामधला आहे, त्याच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला सॅलरी किती आहे, बेसिक वेतन श्रेणी वगैरे आणि आवश्यक पदे किती आहेत. पदे पण खूप जास्त आहेत मित्रांनो, खूप चांगली गोष्ट आहे. नवीन पदं निघायला लागले तर. आणि तुम्ही चॅनलला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण चॅनलची लिंक पाठवा. तर पहा काय सांगितलं याच्यामध्ये. प्रस्तुत जाहिरातील पदे ही शासकीय पूर्णपणे प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिकी, लेखा व वित्त उद्यान, सार्वजनिक आरोग्य विभाग, निमवैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत. सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्यासाठी पूर्ण त्यांना प्रतिसाद भेटण्यासाठी देण्यात येत आहे. ही जाहिरात देण्यात येते. सदर जाहिरातीनुसार गट क व ड मधील एकूण 620 पहा टोटल 620 वॅकन्सी आहेत. खूप जास्त वॅकन्सी आहे याच्यामध्ये. पदाकरता अर्ज करण्याची कालावधी दिनांक 28/3/25 पर्यंत. 28/3 कालावधी दिनांक 28 पासून याची कालावधी 28 पासून दिनांक 11/5/2025 म्हणजे 28 पासून 11/5 पर्यंत याची कालावधी असणार आहे. तर जास्त दिवस नाही आहे, 10 ते 12 दिवसच राहणार आहेत. 10 ते 12 दिवस म्हणतो, बरेच दिवस आहे मित्रांनो. पहा याच्यामध्ये. त्यानंतर पुढे आहे रोजी पर्यंत इच्छुक उमेदवारांनी www.nmmc.government.in ठीक आहे. तर नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन.government.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला हे फॉर्म पूर्ण करायचा आहे. 11/5 पर्यंत ही दिवशी रात्री 11:55 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज पूर्ण स्वीकारणार आहेत. तर ठीक आहे, 11 तारखेच्या शेवट रात्री 12 पर्यंत तुम्हाला हे फॉर्म पूर्ण भरायचा आहे मित्रांनो. तर पहा त्यानंतर पुढं काय सांगितलं. सुरुवातीचं पहा आपण अनुक्रमांक, त्यानंतर गट, त्यानंतर आहे संवर्ग, त्यानंतर आहे वेतन श्रेणी, वेतन स्तर, वेतन श्रेणी आणि आवश्यक भरण्याचे पद आहे. तर ठीक आहे, बऱ्याच जणांना ह्यामध्ये वेतन स्तर काय हे माहीत नसेल. तर वेतन स्तर हे असते आपलं जे बेसिक आहे सॅलरी, ते कोणत्या गटामध्ये मोडतात त्यानुसार हे वेतन, यानुसार आपली सॅलरी होत असते, ठरत असते. जर S15 असेल तर सॅलरी त्याची थोडीशी जास्त असेल, S14 असेल तर कमी असेल. ठीक आहे, तर यानुसार ह्या गटानुसार आपलं वेतन श्रेणी ठरत असते. ठीक आहे. तर पहा याच्यामध्ये S13, S14 आणि S15 अशा प्रकारचे वेतन स्तर आहेत. ठीक आहे, खाली पण आहेत वेगवेगळे. तर पहा याच्यामध्ये पहिला आहे बायोमेडिकल इंजिनियर. तर याच्यामध्ये टोटल S15 मध्ये हे वेतन स्तर मोडलं जातं आणि याची सॅलरी खूप चांगली असते, 41,800 याचं बेसिक असते. ठीक आहे, खूप जास्त याचं बेसिक आहे मित्रांनो. आणि याची जागा एकच आहे, बायोमेडिकल इंजिनियरची वॅकन्सी आहे, एकच पोस्ट आहे. त्यानंतर दुसरी पोस्ट आहे याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता. कनिष्ठ अभियंतामध्ये S14 मध्ये मोडतं मित्रांनो. याचं 38,600 बेसिक असणार आहे आणि टोटल 35 याची वॅकन्सी आहे. तर खूप चांगले वॅकन्सी आहेत त्याच्यामध्ये. कनिष्ठ अभियंतामध्ये टोटल 35 वॅकन्सी आहेत मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट आहे कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंगचा. जो बायोमेडिकल इंजिनिअरिंग झालं आहे त्याचं कनिष्ठ अभियंतामध्ये याचं पण S14 मध्येच मोडतं, 38,600 याची पण बेसिक असणार आहे. त्यानंतर उद्यान अधीक्षक S14चं असते, 38,600 याचं बेसिक असणार, एक पोस्ट त्याची आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी. खूप चांगली पोस्ट आहे पण S14 मध्ये 38,600. ज्यांचं S14 असणार आहे त्यांचं बेसिक एकच असणार आहे मित्रांनो. जसं इथं वेतन स्तर चेंज होईल त्यानुसार त्यांचं लगेच बेसिक वेतन श्रेणी जे आहे ते चेंज होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे वैद्यकीय समाजसेवकमध्ये पहा याच्यामध्ये 38,600 S14 मध्ये आणि टोटल किती आहे याच्यामध्ये 15 याची वॅकन्सी असणार. त्यानंतर डेंटल हायजिनिस्ट. ठीक आहे, नेक्स्ट आहे 7वा डेंटल हायजिनिस्ट, S13 मध्ये मोडतं. याची पहा याच्यामध्ये S14 झालं तर लगे बेसिक कमी झाले, 35,400 याचं बेसिक आहे. टोटल 3 वॅकन्सी आहेत मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टाफ नर्सचे.
स्टाफ नर्स आणि नर्स मिडवायफरी, तर खूप चांगल्या याच्यामध्ये वॅकन्सी येतात. ज्यांचं BSc किंवा GNM झालेलं आहे त्यांच्यासाठी ही वॅकन्सी आहे. S13मध्ये याची सॅलरी मोठी 35,400चं बेसिक असणार आहे. 131 म्हणजे खूप साऱ्या वॅकन्सी आहेत. जे सध्या अभ्यास करत नाही आहेत त्यांनी अभ्यासाला लागा, तयारीला लागा. याच्यानुसार तुम्हाला नंतर लवकरच हे एक्झाम पण येऊन जाईल. याचे डेट्स पण याच्यामध्ये दाखवलेले आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला डेट्स कधी आहेत ते पण तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर नेक्स्ट आहे डायलिसिस तंत्रज्ञ. याच्यामध्ये पण 4 वॅकन्सी आहेत. त्यानंतर आहे सहाय्यक सांख्यिकी सहाय्यक, याच्यामध्ये 3 वॅकन्सी आहेत. त्यानंतर ECG तंत्रज्ञ म्हणजे ECG टेक्निशियन, ठीक आहे. ECG टेक्निशियनच्या पण वॅकन्सी आहे, त्याच्यामध्ये 8 वॅकन्सी आहेत. त्यानंतर सेंट्रल सर्जिकल सुपरवायझर डिपार्टमेंट, ठीक आहे. तर सेंट्रल सर्जिकल सुपरवायझर सर्जिकल डिपार्टमेंटचा सुपरवायझर जो असतो त्याच्यासाठी पोस्ट आहेत. 5 पोस्ट आहेत. S13मध्येच मोडतं आहे पण. त्यानंतर नेक्स्ट आहे आहार तज्ज्ञ म्हणजे डायटिशियन न्यूट्रिशनिस्ट ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये पण आहे तर वॅकन्सी पहा. याच्यामध्ये वॅकन्सी आहारतज्ञामध्ये किती आहेत तर 1 वॅकन्सी आहे. त्यानंतर नेत्रचिकित्सा सहाय्यक याच्यामध्ये पण 1 वॅकन्सी आहे. हे पहा, वेतन स्तर जे आहे कमी होत चाललं आहे, तसंच त्याचं बेसिक पण कमी होत चाललं आहे. हे खूप महत्त्वाचं असते, बऱ्याच जणांनाही माहीत नसते, तर हे माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो, ठीक आहे. तर त्यानंतर नेक्स्ट आहे औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्टच्या पण बऱ्याच प्रश्न विचारत होते कमेंटमध्ये की फार्मासिस्टच्या पण व्हिडिओ टाकत जावं म्हणून. तर पहा, फार्मासिस्टचे पण ज्यामध्ये वॅकन्सी आहे. फार्मासिस्टची वॅकन्सी किती आहे टोटल 12 आहेत. हे S10मध्येच मोडलं जातं, ठीक आहे. आरोग्य सहाय्यक महिला याच्यामध्ये टोटल 12 वॅकन्सी आहेत. त्याच्यामध्ये पण बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यक याच्यामध्ये 6 वॅकन्सी आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे पशुधन पर्यवेक्षक 2 वॅकन्सी आहेत. त्यानंतर ऑक्झिलरी ज्यांचं ANM झालेलं आहे त्यांच्यासाठी पण खूप चांगली गोष्ट आहे. त्यांच्यामध्ये पण 38 वॅकन्सी आहेत. खूप जास्त वॅकन्सी आहेत त्यांच्यासाठी पण चांगली गोष्ट आहे. 38 वॅकन्सी आहेत त्यांच्यासाठी पण मित्रांनो पहा. त्यानंतर नेक्स्ट आहे शस्त्रक्रिया सहाय्यक म्हणजे OT टेक्निशियन, ठीक आहे. तर पहा, OT टेक्निशियनमध्ये पण 15 जागा आहेत. त्यानंतर सहाय्यक ग्रंथपालमध्ये 8 जागा आहेत. नेक्स्ट आहे वायरमॅन. ज्यांचं वायरमॅनचा कोर्स झालेला आहे त्यांनी पण हा फॉर्म भरू शकता. पहा, याच्यामध्ये वायरमॅनमध्ये टोटल 2 जागा आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे उद्यान सहाय्यक. त्यानंतर नेक्स्ट लिपिक टंक लेखक, याच्यामध्ये पण बऱ्याच जागा आहेत मित्रांनो. पहा, लिपिक टंक लेखकमध्ये टोटल 135 जागा आहेत. खूप चांगली पोस्ट आहे. याच्यामध्ये 135 वॅकन्सी आहेत याच्यामध्ये मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट आहे लिपिक लेखक, ठीक आहे. लेखालिपिकमध्ये पण जागा आहेत. लेखालिपिकमध्ये 58 जागा आहेत मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट आहे पुढचं वॅकन्सीमध्ये मित्रांनो, ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट पुढचं पोस्ट पाहू आपण. त्याच्यामध्ये पुढची पोस्ट आहे शवविच्छेदन मदतनीस म्हणजे जे मॉर्च्युरीमध्ये हेल्पर असतात त्याच्यासाठी पोस्ट आहे. तर टोटल 4 पोस्ट आहेत. त्यानंतर कक्ष सेविका किंवा आया याच्यामध्ये 28 पोस्ट आहेत. त्यानंतर कक्ष सेवक म्हणजे वॉर्ड बॉय त्याच्यासाठी 29 पद आहेत. तर अशा प्रकारे टोटल वॅकन्सी ही 620 असणार आहे. खूप मोठी बंपर भरती आहे मित्रांनो, चांगली पोस्ट आहे. ज्याच्या एज्युकेशननुसार तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो, खूप चांगली भरती याच्यामध्ये तुम्हाला. त्यानंतर व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक पण करायला विसरू नका. तर पुढची पहा मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे तर पहा, याच्यामध्ये सांगितलेलं आहे अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक. खूप महत्त्वाचं वेळापत्रक आहे, सगळ्यांनी वेळापत्रक लक्षात ठेवा. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक जो आहे तो 28/3 आहे. तर 28 तारखेला फॉर्म भरायला तुम्हाला स्टार्ट होऊन जाईल 2025 पासून, ठीक आहे. तर 28 पासून तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता. त्यानंतर 28 ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे अंतिम दिनांक, हे दिनांक सगळ्यांनी लक्षात ठेवा. हे दिनांक खूप महत्त्वाचे आहे, कारण तुम्हाला फॉर्म कधी संपतो, अंतिम दिनांक कधी आहे ते माहीत नसते बऱ्याच जणाला. 11/5/2025 रात्री 12 वाजता तुम्ही फॉर्म भरणं याच्या अगोदर भरून टाका, ठीक आहे. तर त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याच्या मुदत, फीज भरण्याची तारीख हे 11/5च आहे. त्यानंतर परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचे दिनांक 7 दिवस आधी, म्हणजे हॉल तिकीट कधी येईल तर परीक्षेच्या 7 दिवस आधी हॉल तिकीट येऊन जाईल. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेशपत्रात नमूद केल्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. नवी मुंबई महानगरपालिका म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ठीक आहे. तर हे याची वेबसाईट आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. या वेबसाईटवरच सगळ्या गोष्टी होऊन जातील. त्यासाठी या गोष्टीला वेबसाईटकडे लक्ष द्या सगळ्यांनी, ठीक आहे. तर पहा, आणि याच्यामध्ये तुम्हाला फीस किती असणार आहे भरण्यासाठी. ओपनसाठी असणार आहे 1000 रुपये आणि मागाससाठी असणार आहे, मागास प्रवर्गासाठी अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये. तर ठीक आहे, तर यांच्यासाठी कमी असणार आहे.
तर नवीन काही अपडेट वगैरे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, तुमच्या मित्रांना पण पाठवा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओची ह्या NMMCची जर अपडेट पाहायची असेल तर तुम्ही या nmmc.government.in या संकेतस्थळावर भेट द्या. तुम्हाला पूर्ण याविषयी अपडेट मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.